झी 24 तास एक पाऊल पुढे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अखेर भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा झाली। देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील। दिल्लीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। गेल्या महिन्यापासून भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा घोळ सुरू होता। सुधीर मुनगंटीवार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष कोण होणार यावर भाजपत जोरदार चर्चा सुरू होती। गडकरी गट सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा संधी देण्यासाठी आग्रही होता। मुनगंटीवारांना मात्र मुंडे गटाचा तीव्र विरोध होता। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार यावरून जोरदार खल सुरू होते। मुनगंटीवार यांचा पत्ता कापण्यासाठी आणि गडकरींना शह देण्यासाठी मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला समर्थन दिलं। मात्र नागपूरच्याच फडणवीसांचे प्रदेशाध्यक्षपदी येणं गडकरींसाठी भविष्यात अडचणीचं ठरू शकतं। त्यामुळे गडकरी गटानं तावडेंच्या नावाची चर्चा सुरू केली। मात्र प्रदेशाध्यक्षपदाच्या स्पर्धेत अखेर मुंडे गटानंच बाजी मारली आणि देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली। आपली निवड एकमतानं झाली असून सर्वांना सोबत घेऊन चालणार अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मनसेला महायुतीत घेणार का याबाबत मात्र त्यांनी स्पष्ट भूमिका घेणं टाळलं। राजनाथ सिंगजींनी आज भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। ही जबाबदारी जी मला मिळालेली आहे, मी असं समजतो की ही प्रतिष्ठा नाही आहे, तर ही जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचा योग्य प्रकारे निर्वाह करण्याचा प्रयत्न मी करीन। भारतीय जनता पक्षाकडनं जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा भारतीय जनता पक्ष पूर्ण करेल अशा प्रकारचा प्रयत्नच मी करीन की सगळ्या नेत्यांनी एकमताने हा निर्णय केलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यापुढे एक भारतीय जनता पक्षामध्ये इफेक्टिव्ह झी 24 तास एक पाऊल पुढे।